शुभम खैरनारच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये सुधा अपार्टमेंटमध्ये शुभमचं घर आहे या घरावर छापा टाकला। पोलिसांनी शुभमच्या मित्रांची देखील माहिती घेतली आणि झाडाझडतीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे। शुभम खैरनार नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी आहे। शुभम खैरनार सीबीआयच्या आता ताब्यात आहेत। त्याच्या घरामध्ये छापा टाकला। या काय नेमकं या ठिकाणाहून कागदपत्र मिळतात का, महत्त्वाचे धागेदोरे या प्रकरणातले मिळतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पेपर फुटी प्रकरणातील शुभम खैरनार याचा तपास करण्यासाठी नुकतेच पोलीस या ठिकाणी आले होते। आपण बघू शकतो पोलिसांची गाडी ही आता या ठिकाणून रवाना होत आहे। समोरच असलेल्या सुधा अपार्टमेंटमध्ये तो वर 3ऱ्या मजल्यावर राहत होता। त्याचा भावाला काल सीबीआयने बोलवलं होतं। ती सीबीआयने त्याच्या भावाची सुद्धा चौकशी केली होती आणि आता त्याच्या घरातील सर्व साहित्याची, त्याच्याबरोबर असलेल्या सर्व मित्रांची चौकशी ही नाशिक पोलिसांनी केलेली आहे। त्याचा एक भाऊ, त्याच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता आणि तो या ठिकाणी असल्यामुळे पोलिसांनी काळजी घेत या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला आहे। आपण जर बघितलं तर त्याच्यासोबत त्याचे कोण सहकारी या ठिकाणी राहत होते, त्याच्या इथे काही आक्षेपार्ह वस्तू मिळत आहेत का, त्याचबरोबर काही त्याने कागदपत्र या ठिकाणी आहेत का, याचा पूर्ण तपास या ठिकाणी नाशिक पोलिसांनी केलेला आहे। पुढे झाले सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। ज्याला खैरनारला काल घेऊन गेले त्याचा भाऊ, त्या भावाला बोलवलं होतं काल सीबीआयने लेखी पत्र देण्यासाठी। त्यासाठी तो इथे आलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचे 3 मित्र आहेत, ज्यापैकी त्याचा एक रूम पार्टनरच आहे खैरनारचा आणि 2 जे आहेत ते याच्यासोबत आलेले आहेत। असा तिथे काही दुसरं कोणी त्या 4 पर्सन व्यतिरिक्त कोणी नाही आहे। आणि जो रूम पार्टनर तो काय करतो सर? रूम पार्टनर इथेच आहे, तो कुठेतरी खाजगी बँकेत सर्व्हिस करतो। आणि या प्रकरणाचा त्या रूम पार्टनरचा काही संबंध आहे का? हा तपास सीबीआयचा आहे, त्याच्यामध्ये संबंध काय आहेत काल ते येऊन गेले, चौकशी केली त्यांनी, पूर्ण सर्व चौकशी केली। या भावाला पण बोलवलं होतं, त्याची पण चौकशी झालेली आहे आणि ती काय चौकशी ती सीबीआय करते, त्यामुळे आम्हाला त्या संदर्भात सांगता येणार।